तिथून त्या ठिकाणी सांगत असत, मी तुमच्या गावले कीर्तनाला येतो, पण तुम्हाला काय करावं लागेल, 51,000 रुपये द्यावा लागते. बाबा फिरत असताना कोणाही गावला गेल्यानंतर सरळ सांगायचे की तुमच्या गावला येतो, फक्त एक करावं लागेल, सखारामपूरली दिंडी आणा लागेल. म्हणजे श्री गुरुचा महिमा वाढवण्याकरता. कारण बाबा जन्मल्यानंतर, जन्माले आल्यानंतर, प्रकट झाल्यानंतर सुरुवातले त्या ठिकाणी फार उन्हाळ काम होतं. आणि उन्हाळ काम असल्या कारणानं एक दिवस दत्त जयंतीच्या वेळेस सखाराम बाबा तिथं त्या ठिकाणी वरुडला गेले. गेल्यानंतर आईनं समोर बाबाले आणल्यानंतर सांगितलं सखाराम बाबाले की बाबा हा फार उन्हाळा आहे, फार मस्ती करतो. बाबानं, सखाराम बाबानं दत्त जयंतीच्या दिवशी बाबाच्या गळ्यामध्ये माळ टाकली, अनुग्रह दिला आणि सांगितलं की आई काही काळजी करू नका, हा उन्हाळ नाही, हा मोठा होणार आहे, पण हा माझं काम करणार. स्वतः कशाची संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला, स्वतःच्या बाबतीत काही केलं नाही. पण आज गजानन महाराजांनी अंगावर कपडा घातला नाही, पण आज पांडुरंगा गुरु प्रथम म्हणून दुसरे चरण संता. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम Yeah.
एकची रे मागणे तुझ्या पायी देवा, तुझ्या पायी देवा, एकच रे मागणे तुझ्या पायी देवा, तुझ्या पायी देवा, पायापाशी ठेवा, पायापाशी ठेवा, निराकर एकच रे मागणे तुझ्या पायी देवा, तुझ्या पायी पतित मी पापी, पापी रे, पतित मी पापी, दोषांचे डोंगर, पतित मी पापी, पापी रे, पतित मी पापी, दोषांचे डोंगर, करावा उद्धार, करावा उद्धार, करावा उद्धार, पांडुरंगा एकच रे मागणे तुझ्या पायी देवा, तुझ्या पायी देवा, पतित मी पापी, दोषांचे डोंगर, करावा उद्धार, करावा उद्धार, पांडुरंगा एकच रे मागणे तुझ्या पायी देवा, तुझ्या पायी देवा, पायापाशी ठेवा, पायापाशी ठेवा, निराकर एकच रे मागणे, एकच रे मागणे तुझ्या पायी देवा, तुझ्या पायी देवा, तुझ्या पायी देवा. असता पाठी राखा, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, राजयाची कांता काय विक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे,
सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे रुतले जिव्हारी बसले निवारी विझले सुखाचे दिवे सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे बाजूने या जगाच्या सेवेसाठी वाहिला हा जन्म सारा आज आभाळ फाटल नाही सागरा किनारा पोरके करूनी आम्हा चालला हा देव तारा पोरके करूनी आम्हा चालला हा देव तारा या जगाच्या सेवेसाठी वाहिला हा जन्म सारा आज आभाळ फाटल नाही सागरा किनारा पोरके करूनी आम्हा चालला हा देव तारा पोरके करूनी आम्हा चालला हा देव तारा अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसाव येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. नेहमी गोपाळ बाबा जगदेवा तिथे जात होते. त्यांच्या माध्यमातून आजी गुरु श्रीराम महाराज कडून त्या सावरपट्टीवाल्याने एक महाराज मागितले. त्यापैकी लक्ष्मण बाबाला तिथं ठेवलं. लक्ष्मण बाबाने राधाकृष्णाची फार मोठी काय वाचा मनाने सेवा केली, समाजाची सेवा केली. आणि सेवा करत असताना यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष शुद्ध दशमीच्या दिवशी सकारामपूरला त्यांचं पहिलं कीर्तन असते. शेरामावाच्या पुण्यतिथीमध्ये आरती ओवाळी तो बाबा
बाबा श्रीरामा या अभंगात त्यांनी कीर्तन केलं. मला असं वाटते माझं ठाम मत आहे की पहिलं कीर्तन जसं श्रीराम महाराजच्या समोर त्यांनी केलं तसं शेवटचं कीर्तन देखील श्रीराम महाराजच्या पुण्यतिथीमध्येच त्यांनी केलं. तेव्हापासून त्यांची तब्येत थोडी बिघडली होती. परीक्षा झटका आला. सर्व लोकांनी दवाखान्यामध्ये नेलं. त्यांनी सांगितलं बा ऑपरेशन करावं लागते. यात्रेला आले. प्रगट दिवशी टाकडीला गेली. त्या टाकडीला गेले तिथं प्रदक्षिणा थांबल्यानंतर कालच आम्ही विचारलं एका जणाला का लक्ष्मण तब्येत चांगली आहे आता नागपूरला नेलंय. काल 2 दिवस झाले 3 ऑपरेशन झाले आणि आयुष्य संपलं. आणि आयुष्य संपलं असताना त्यांनीही या जगाचा निरोप आज घेतलेला आहे. मनेवा या जगाच्या सेवेसाठी वाहिला हा जन्म सारा. आज आभाळ फाटल नाही सागरा किनारा. ओरके करू जातो आपुल्या